रक्त सांडलं तरी चालेल, पण हा रस्ता होऊ देणार नाही। आज किती आमदार खासदार आमच्या बाजूला आले, यापेक्षा हिम्मत घेऊन किती कार्यकर्ते बाजूला आले। यावरची या लढाईचा मोजमाप आहे। एका रस्त्याचा प्रश्न नाहीये, बार सिटी उद्ध्वस्त होणार आहे। तिथल्या माणसांची अतोनात छळ, तिथल्या स्त्रियांची अब्रू, अशा पद्धतीचं हे सुलतानी आंदोलन तुमच्या आमच्याकडे येते। हे नुसतं एका रस्त्याच्या बाजूने येत नाही, पण शेतीवर जगणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या मुळावर येते। काही माणसांचं असते, तुम लढो हम कपडे संभालते, अशी या लढाई करून ही सरकार जागी होणार नाहीत। तर उद्याचा शेतकरी जगणार आहे, साखर कारखाने चालवणार आहे, सोयाबीन विकणार आहे। त्या स्वप्नातल्या गोष्टी सोडून द्या, कारण ह्या देशाच्या मुख्यमंत्री सुद्धा स्वप्नातला रस्ता करायला आहे। आपलं काय बिघडतंय हो? आज तरी मला दिसायला लागले की तुमच्या अंगात चेव आहे, तुमच्या अंगात स्फूर्ती आहे, तुमच्या अंगात हिंमत आहे। आणि आमच्या व्यासपीठावरल्या नेत्यांच्या मंडळीमध्ये काय आहे ते त्यांच्या भाषणानंतर कळेल, मी ते ऐकलेलं नाही आहे। तर त्यांना सुद्धा तितकाच शेव यावा, तितकाच त्यांना तितका राग यावा असं मला वाटतं। कारण चळवळ आंदोलन हीच या देशातल्या शासनकर्त्यांना धडा शिकवणारे दोन साधनं आहेत। आणि आज तागायत वयाच्या 80 वर्षापर्यंत मी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून माझ्या कृतीप्रमाणे जे होईल ते चळवळ आंदोलन केलेली आहेत। आणि म्हणून मी तुम्हा लोकांना सांगणार आहे की चळवळ आंदोलन हे सर्वपक्षीय असलं पाहिजे, सर्वसामान्य माणसांना घेऊन असलं पाहिजे। आणि ह्या चळवळीनं आंदोलनानं कुणाचं तरी भलं व्हावं, यापेक्षा समाजाचं भलं व्हावं, हा मोठा विश्वास आपण घेऊन या कामाला लागलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, आपण जे बोलतो, आपण जे करतो ते कुणाकरता करतो, कशा करता करतो, ह्याची जाणीव निश्चितपणानं आपल्या डोक्यात असली पाहिजे। निश्चितपणानं एका गोष्टीला दोन बाजू असतात, काही चांगल्या करता असतात, काही बिघडण्याकरता असतात। पण आता ह्या मधल्या काळामध्ये बिघडणाऱ्या बाजूने लढणाऱ्या माणसांची संख्या वाढायला लागलेली आहे। आणि अशा काळामध्ये माझे सगळे कार्यकर्ते ईर्षेने सांगतायत, रक्त सांडलं तरी चालेल, पण हा रस्ता होऊ देणार नाही। हा त्यांचा अभिमान बघितल्यानंतर माझं मन भरून आलेलं आहे। कारण ह्या गोष्टीची आज समाजाला गरज आहे। आज किती आमदार खासदार आमच्या बाजूला आले, यापेक्षा हिम्मत घेऊन किती कार्यकर्ते बाजूला आले। यावरची या लढाईचा मोजमाप आहे। आणि म्हणून मी तुम्हा लोकांना विनंती करणार आहे की तुम्ही किती जागृत राहणार आहात, तुम्ही किती सतर्क राहणार आहात। एका रस्त्याचा प्रश्न नाहीये, बार सिटी उद्ध्वस्त होणार आहे। आता हे आलेलं जे आंदोलन, आता जे आलेलं संकट आहे हे सुलतानी आहे। आणि सुलतानी आंदोलन आलं की तुम्ही इतिहासात वाचलं असेल शिवाजी महाराजांच्या वेळेला की ते ज्या भागात येईल तो भाग बेचिराग, तिथल्या माणसांची अतोनात छळ, तिथल्या स्त्रियांची अब्रू, अशा पद्धतीचं हे सुलतानी आंदोलन तुमच्या आमच्याकडे येते। हे नुसतं एका रस्त्याच्या बाजूने येत नाही, पण शेतीवर जगणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या मुळावर येते। याचं सुद्धा भान ठेवून तुम्ही उद्या आम्ही चालायला पाहिजे असं आपल्याला मला विनंती करायची आहे। आणि म्हणून मी तुम्हा लोकांना सांगणार आहे की आपण जमलात, आपण बोललो, आपल्या नेत्यांनी सांगितलं, एवढ्यावर हे चालत नाही। घर गाव पेटवलं पाहिजे। यदा कदाचित कुठं माणसांना याला जागा नाही मिळाली तर त्याने त्याच्या गावातनं बोंब मारली पाहिजे, कारण आम्ही त्यामध्ये प्रसिद्ध आहे। ओरडायला आणि बोंबलायला आम्ही काही कमी माणसं नाही। पण हे सगळं आता बंद व्हायला लागले असं चित्र दिसल्यावर हे सुलतानी आंदोलन आणणारी माणसं, अरे हे पांढरपेशी माणसं तुम्हा श्रम आणि कष्ट करणाऱ्या माणसाचं रक्त शोषायला लागलेले आहेत। ह्याचं दुःख या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची, नेते मंडळी राहतील आणि मी त्यांना सुद्धा सांगणार आहे, या नेते मंडळींना इथं राहायचं नसलं तर त्यांनी आत्ताच गेलं तरी काही बिघडत नाही।
का तर विश्वासघात करणं हे सगळ्यात वाट पाप आहे. आपल्या मराठ्याच्या इतिहासामध्ये विश्वासघातकी माणसानीच हा मराठ्याचा इतिहास बाद केलेला आहे. आणि म्हणून ज्याला कुणाला ह्यामध्ये पडायचं आहे, शिंदी तुटो पारिंबी तुटो म्हणून कार्यकर्ता लढत असला तर नेत्याने बी त्याच ताकदीनं उतरलं पाहिजे. शिंदी तुटो तो पारिंबी तुटो, पण ज्या समाजावर अन्याय होतोय, सामान्य माणसावर कष्टकऱ्यावर अन्याय होतोय, त्याला मात्र आम्ही सोडणार नाही. त्याच्या संग आयुष्यभर त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक होत नाही. तो पातूर त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू अशी शपथ घेऊन आपण यातून निघालं पाहिजे. आणि उद्याच्या काळामध्ये मी तुम्हाला विनंती करणार आहे, काही माणसांचं असते तुम लढो हम कपडे संभालते, अशी या लढाई करून ही सरकार जागी होणार नाहीत. आम्ही काँग्रेसनं 40-45 वर्ष राज्य केले, त्यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन चळवळ केली, ब्रिटिशांच्या विरोधात चळवळी झाल्या, लढाई झाल्या. ते जरा काहीतरी मुरवत होत होते, जरा त्यांना काहीतरी काळजी वाटत होती, त्यांना काही दिसत होतं. अरे ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या महाराष्ट्रातल्या कष्ट आणि श्रम करणाऱ्या माणसाला शेतकरी कामगार पक्षानं आपली 20 कार्यकर्ते गमावलेले आहेत. अरे या कोल्हापूरच्या उपासमारीमध्ये 6 कार्यकर्ते गेले. अरे इस्लामपूरच्या रोजगार हमीच्या कायद्याकरता 4 गेले, उरणच्या आंदोलनाकरता 6 गेले, आणि ह्या कामाकरता बार्शी वैरागचे 6 लोक गेले. एवढा मोठा त्याग ह्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याकरता करणारा हा शेतकरी कामगार पक्ष आहे. मी आता सांगणार नाही, तुम्हाला वाटेल कुठं आहे, काय आहे, काय यांचा आवाज आहे. यांचा आवाज एकदा घुमला तर मात्र तो सोडल्याशिवाय राहणार नाही. या ताकदीचा हा आवाज आहे. आणि म्हणून मी तुम्हाला लोकांना सांगतो की आता आपण सगळ्यांनी एक वज्रमुठ बांधायची म्हटलं तर पक्ष सोडून द्या. कुणाचा पक्ष, कुणाचे नेते उद्या काय सांगणार आहेत, कुठला संदेश येणार आहे, यापेक्षा सर्वसामान्य माणसं आम्हाला काय संदेश देणार आहेत, काय सांगणार आहेत, त्यांचं दुःख कसं आम्हाला कमी करता येणार आहे, याच्याकरता तुम्हाला आम्हाला लढाई करणार आहे. अरे आज बघितलं तर एका महिन्यामध्ये 400-400 रुपये 50 किलोच्या पोथ्याला वाढतात. आणि अजूनही कोण जागं होत नसेल तर उद्याचा शेतकरी जगणार आहे, साखर कारखाने चालवणार आहे, सोयाबीन विकणार आहे. त्या स्वप्नातल्या गोष्टी सोडून द्या. कारण ह्या देशाच्या मुख्यमंत्री सुद्धा स्वप्नातला रस्ता करायला आहे. आपलं काय बिघडतंय हो, त्याला स्वप्न पडत असेल, स्वर्गात मार्ग गावला असेल तिथं तो करेल, पण रस्त्यावर होणार नाही. हे स्वप्न त्याचं सिद्ध करू देणार नाही. ही ताकद घेऊन तुम्ही आम्ही इथनं जाऊया, एवढीच विनंती करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. केपी पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.